शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव राऊतांनीच मांडलेला गुलाबराव पाटलांचा आरोप, तर ईडी सीबीआय अटक करेल म्हणून गुलाबराव पळाले, राऊतांचं प्रत्युत्तर. वारी संदर्भातलं वक्तव्य अबू आझमींना भोवणार, अल्पसंख्याक आयोग पाठवणार नोटीस, तर गुन्हा दाखल होण्याचा प्यारे खान यांचा इशारा. मुंबई महापालिका निवडणुकीचं काँग्रेस वाजवणार बिगुल, 29 तारखेला होणार जाहीर मेळावा, वर्षा गायकवाड, इम्रान प्रतापगडी करणार मार्गदर्शन. कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, तो अधिकार त्यांचा, तर शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मोठं विधान. नागपुरात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री संतप्त, स्थानिकांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर फडणवीस आणि गडकरींकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी. कॅन्सरग्रस्त आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना, उपचारासाठी पैसे नसल्याने नातवाचं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य. सांगलीच्या आटपाडीत सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे बापाकडूनच मुलीला बेदम मारहाण, बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू, मुलीला मारहाण केल्याप्रकरणी वडिलांना अटक. मरीन ड्राईव्ह परिसरात निळकंठ निरंजन इमारतीला आग, अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. एअर इंडियाच्या सर्व विमानांचं ऑडिट होणार, ऑपरेशन्सवर देखरेखीसाठी स्वतंत्र समितीची नेमणूक, एन चंद्रशेखरन यांच्या बैठकीत निर्णय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमधील फोर्डोन न्यूक्लिअर साइटचे एंट्री पॉइंट्स नष्ट, डोंगराळ भागातही मोठं नुकसान, सॅटेलाइट फोटोतून जमीन खचल्याचेही संकेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका, हर्मुझ खाडी बंद करण्यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये एकमत, लवकरच निर्णयाची शक्यता, जगभरात इंधनाच्या दराचा महाविस्फोट होण्याची शक्यता. इस्रायलचा पुन्हा एकदा इराणच्या लष्करी तळांवर हल्ला, इमाम हुसेन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टरसह अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा. आणि एलपीजी गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत एक महिला आणि पुरुष थोडक्यात बचावले, धडकी बनवणारा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जय हरी विठ्ठल. लोणी काळभोर मधील मुक्कामानंतर माऊलींची पालखी पुन्हा पंढरपूरकडे रवाना झालेली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊलींच्या जयघोषात हजारो वारकरी लाडक्या पांडुरंगाच्या भेटी करता निघाले आहेत. दरम्यान आजचा मुक्काम यवतमध्ये असणार आहे. माऊलींची पालखी ही ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये आज यवत मुक्कामी असणार आहे. पुण्यामधून पुढे सासवड आणि मग त्यानंतर पुढे दरमजल करत पंढरपूरकडे तुकाराम महाराजांची पालखी असो किंवा माऊलींची पालखी असो ही पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते आहे. या दोन्ही पालख्यांसोबत हजारो दिंड्या सोबत आहेत, त्याचबरोबर अनेक वारकरी, शेकडो वारकरी यासोबत आहेत आणि माऊलींचा गजर करत, तुकोबांचा गजर करत पंढरपूरकडे या पालख्या प्रस्थान ठेवत आहेत. जसजसा दिवस पुढे जातोय तसतसा वारकऱ्यांचा उत्साह कमी नाही, वाढतच जातो आहे. कारण जसजसे आपण पुढे जातो, एक एक दिवस पुढे जातो, तसतसं विठू आपल्याला लवकर दिसणार आहे याची आस अधिकाधिक निर्माण होते वारकऱ्यांच्या मनात आणि मग पावलं झपाझप पंढरपूरकडे चालायला लागतात. आज पालखीचा मुक्काम यवतमध्ये असणार आहे. ज्ञानोबा माऊलींची पालखी आज यवतमध्ये थांबणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता इथून प्रस्थान करते. आपण इथून थेट व्हिज्युअल्स दर्शकांसाठी, खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी पालखीचं थेट प्रक्षेपण करतोय. कुंजीरवाडी फाट्याला ही पालखी आता जाणार आहे. तिथे थोडासा त्यांचा विसावा होईल आणि त्यानंतर यवतच्या दिशेने ती मार्गस्थ होईल. आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचा जो मुक्काम आहे तो यवतमध्ये आहे आणि यवत नंतर उद्या ती पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. तर आत्ता सध्या आपण थेट प्रक्षेपण पालखीचं बघतोय. न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी इथे थेट प्रक्षेपण आपण बघतोय. तुम्ही पादुकांचं दर्शन इथे घेऊ शकता. वारीला येता नाही आलं म्हणून काय झालं, थेट प्रक्षेपण आपण देतोय. पावलोपावली ही गर्दी तुम्ही पाहू शकता. ज्यांना वारीला यायला जमलं नाही अशी लोक कमीत कमी पादुकांचं तरी दर्शन मिळावं यासाठी झालेली ही अलोट गर्दी आपण पाहतोय भाविक भक्तांची. ज्याला महिनाभर वारी करणं शक्य होत नाही ती लोक एखाद 2 दिवसाची सुट्टी घेऊन देखील चालतात. अनेक अशी लोक आहेत जी पुणे ते सासवड जातात. आता आपण तुकोबांच्या पालखीत आहोत. अनेक अशी लोक आहेत जी तुकोबांच्या पालखीत देखील 1-2 दिवसांसाठी चालत येत आहेत. तर अशा प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे गेलेली आहे. काय सांगणार मंडळी? बोला रामकृष्ण हरी. तर असा उत्साह दर्शकांमध्ये इथे दिसून येतोय. वेगवेगळ्या वयोगटातील जे वारकरी आहेत ते वारीच्या सोबत चाललेले आहेत, वारीच्या पाठी चाललेले आहेत आणि अनेक जण यांना अतिशय उत्साह आहे अभंग गाण्याचा, रामकृष्ण हरी बोलण्याचा. तर असेच पालखीचे थेट व्हिज्युअल्स, त्याचबरोबर पादुकांचं देखील थेट प्रक्षेपण फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवर आपण करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, पुणे. ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम सासवडला होता. तिथून पुढे पंढरपूरकडे ती मार्गस्थ झाली आणि तुकोबरायांची पालखी लोणी काळभोरमध्ये होती. ती आता यवतला आज मुक्कामी असेल आणि मग पुढे मार्गस्थ होईल. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठा 43% गेलाय. सतत सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर गंगापूर धरणातून 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. ही दृश्य गोदावरी नदीची. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, नक्की काय परिस्थिती नाशिकमध्ये, कोणकोणत्या धरणातनं कसा विसर्ग सुरू आहे, गोदावरी नदीची सद्यस्थिती काय? श्वेता, मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागच्या बाजूला नाशिकच्या गोदावरी नदीच्या पुराचं मापदंड सांगणारा दुतोंड्या मारुती आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत हे पाणी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 4000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये केला जातो. याचं कारण असं आहे की गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस कोसळतोय आणि या संततधार पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरण जे आहे त्याच्या पाणी पातळीत वाढ होती आणि त्यामुळे गंगापूर धरणातून 4000 क्युसेक्स इतका विसर्ग नाशिकच्या गोदावरी पात्रामध्ये केला जातोय. तर नाशिक जिल्ह्यातल्या इतर धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. सकाळी 9 वाजेच्या सुमारास नाशिकच्या दारणा धरणातून 4079 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होतोय. कडवा धरणातनं 795, तर नाशिकच्या समोर दिसणाऱ्या होळकर ब्रिज खालून तब्बल 4348 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये होताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय. तिकडे नांदूर मध्यमेश्वर धरणामधून देखील जवळपास 9500 क्युसेक्स, 9455 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदा पात्रामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या सगळ्यामुळे नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना दृश्यांमध्ये पाहायला मिळते. रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड हे जे प्रमुख गोदा काठावरचे कुंड आहे ते देखील पाण्याखाली आलेले आहे. तर समोर दिसणारे हे सगळे छोटी मोठी मंदिरं जी आहे गोदा काठची ती देखील या पुराच्या पाण्यानं त्या मंदिरांना वेढा घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. समोर गंगा गोदावरीचं प्राचीन मंदिर आहे. गांधी ज्योत आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. सिद्ध पातळेश्वराचं मंदिर आहे. देव मामलेदाराचं मंदिर आहे. या सगळ्याच मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा जो आहे तो कायम आहे. पुढच्या काही तासामध्ये
नाशिक जिल्ह्याच्या अर्थात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजेच त्र्यंबकेश्वर आणि या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते अधिक असेल अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याचा आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जर वाढवला गेला तर या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे आणि म्हणून बरं. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. बरं आणि लक्ष्मण, धन्यवाद या नदीकाठच्या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या सर्वांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले, कारण सर्वच धरणातनं सध्या विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.